हाय मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून व्हिडिओ डाउनलोड करण्याची गरज पडते स्टडी पर्पजसाठी. अशा वेळेला आपण वेगवेगळे फ्रीवाले ऑप्शन्स सॉफ्टवेअरचे इन्स्टॉल करतो. पण होतं काय, आपल्या लॅपटॉपमध्ये पूर्णपणे व्हायरसेस भरून जातात. आपण ऑनलाईन मेथडसुद्धा यूज करतो, पण त्या ऑनलाईन मेथडमध्ये एका ठिकाणी क्लिक केलं तर 4 वेगळे टॅब्स ओपन होतात, म्हणजे ते सुद्धा पूर्णपणे व्हायरसने भरलेले असतात. त्यासाठी मी एक ऑप्शन घेऊन आलेलो आहे. त्या ऑप्शन जर तुम्ही वापरलं तर तुम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी वेबसाईट्स थ्रू व्हिडिओ डाउनलोड करू शकता. मी हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे आणि मला आशा आहे तुम्ही त्याच वेबसाईट्सवरून व्हिडिओ डाउनलोड कराल ज्या वेबसाईटने डाउनलोडची परमिशन दिलेली आहे. चला तर मग सुरू करूया. यासाठी आपल्याला 3 वेगवेगळ्या गोष्टी डाउनलोड करायच्यात. ही मेथड भरपूर इझी आहे. तुम्हाला जस्ट मला फॉलो करायचं आहे आणि ट्रस्ट मी, ही पूर्ण व्हायरस फ्री आहे. ज्या 3 गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत त्या 3 गोष्टींची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर सगळ्यात पहिलं आपल्याला या फर्स्ट लिंकवर जायचं आहे. आपण क्रोम ओपन करूया, पेस्ट करूया फर्स्ट लिंक, एंटर. ही YTDLP ची लिंक आहे. हा आपला भरपूर महत्त्वाचा सॉफ्टवेअर आहे जो आपल्याला डाउनलोड करायचा आहे, जो की फर्स्ट वन आहे. स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला विंडोजसाठी EXE फाईलचं ऑप्शन दिसेल. हे सेकंड वाला ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे मॅक असेल तर तुम्ही हे थर्ड वाला ऑप्शन यूज करू शकता. आता ही फाईल डाउनलोड होत आहे. आपल्याला सस्पिशियस डाउनलोड ब्लॉकचा ऑप्शन येतोय, कारण की जो डेव्हलपर आहे त्याने हे सॉफ्टवेअर फ्रीसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यासाठी त्याने रजिस्टर नाही केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन येतोय. पण तुम्ही निश्चिंतपणे पुढे जाऊ शकता. डाउनलोड सस्पिशियस फाईल. सेकंड फाईल जी असणार आहे ती ही असणार आहे, त्याला म्हणतात FFmpeg फाईल. तुम्हाला विंडोजचा आयकॉन सिलेक्ट करा. जी फर्स्ट लिंक असणार आहे विंडोज बिल्ट फ्रॉम gyan.dev, त्याच्यावरती क्लिक करूया. स्क्रोल डाऊन करा आणि जो सेकंड ऑप्शन असणार आहे WinRAR फाईलचा तो आपण घेऊया. ही दोन्ही WinRAR फाईल आहे, पण आपल्याला सेकंड ऑप्शनवर जायचं आहे. ते सुद्धा डाउनलोड होत आहे. लेट इट डाउनलोड. तोपर्यंत आपण तिसरी फाईल डाउनलोड करूया. ओके, या फाईलचं नाव आहे स्ट्रीम ड्रॉप व्हर्जन v.1. जे फर्स्ट ऑप्शन आहे ते आपण क्लिक करूया. ओके, तर या अशा तिन्ही फाईल्स डाउनलोड होत आहे. मी तिन्ही फाईल्स ऑलरेडी डाउनलोड करून घेतल्या आहेत. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ही जी फर्स्ट फाईल आहे जी आपण डाउनलोड केली होती YTDLP, याला आपल्याला काहीच करायचं नाही. जे सेकंड फाईल आहे FFmpeg ची, आपण फर्स्ट हिला एक्स्ट्रॅक्ट करूया. जास्त क्लटर होऊ नये, जास्त मेस होऊ नये, त्याच्यामुळे आपण आपलं काम करून बाकीच्या फाईल्स डिलीट करून टाकायच्या आहेत. एंट्री बिन फाईलमध्ये तुम्हाला या फाईलमध्ये फर्स्ट एंटर करून तुम्हाला बिन फोल्डरमध्ये यायचं आहे. बिन फोल्डरमध्ये तुम्हाला हे 3 फाईल्स दिसतील. ते 3 ॲक्च्युली ॲप्लिकेशन्स आहेत. त्याला कॉपी करूया, बॅक आणि इथे पेस्ट करूया. ओके, आता तुम्ही ही जी WinRAR फाईल आहे आणि हा जो फोल्डर आहे तो डिलीट केला तरी चालेल. रिफ्रेश. जो थर्ड ऑप्शन आहे, जी थर्ड फाईल आपण जी डाउनलोड केली होती स्ट्रीम ड्रॉप, तिला सुद्धा आपण एक्स्ट्रॅक्ट करूया. ओके, आता तुम्हाला या फाईल म्हणजे फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बीनमध्ये जायचं आहे. हा जो फोल्डर आहे बीन, तो तुम्हाला एम्प्टी दिसेल. तो एम्प्टी यासाठी दिसतोय कारण की तुम्हाला तुमच्या फाईलचा जो कंटेंट आहे तो याच्यामध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. तर तो कंटेंट कोणता, YT.dlp आणि हे जे 3 गोष्टी आहेत, आपण हे स्ट्रीम ड्रॉप डिलीट करून टाकूया, नाहीतर कन्फ्युजन क्रिएट होईल. या टोटल ज्या 4 गोष्टी आहेत या आपल्याला कॉपी करायच्या आहेत आणि बिन फोल्डरमध्ये पेस्ट करायचे. एकदा का पेस्ट झाल्या की तुम्ही बाहेर या आणि इथे स्ट्रीम ड्रॉपचा ऑप्शन दिसेल, त्याला डबल क्लिक करा.
तुम्हाला इथे एक वॉर्निंग येईल. मोर इन्फोमध्ये जायचं तुम्हाला. ही वॉर्निंग तुम्हाला यासाठी येते कारण की हा जो पब्लिशर आहे त्याने रजिस्टर नाही केलं. कारण काही गोष्टी जेव्हा फ्रीमध्ये अवेलेबल असतात तेव्हा रजिस्टर केल्याचे चार्जेस तुम्हाला पे करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे पब्लिक रजिस्टर करत नाही. पण तुम्ही ट्रस्ट करू शकता, हा सॉफ्टवेअर पूर्णपणे व्हायरस फ्री आहे. रन एनिवे करायचं आहे. तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. ओके, याच्यामध्ये तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये सिलेक्ट करायचं जे सुद्धा व्हिडिओ आपण डाउनलोड करणार आहोत ते तुम्हाला कुठे प्लेस करायचे आहेत. आपण एक काम करूया, आपण हा फोल्डर सिलेक्ट करूया. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा आहेत की तुम्हाला कोणत्या क्वालिटीमध्ये व्हिडिओज डाउनलोड करायचे आहेत. ओके, आता आपण एक प्रॅक्टिकल करून बघूया ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, पण तुम्हाला त्याच वेबसाईटवरून व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे ज्या वेबसाईटने तुम्हाला डाउनलोड करायची परमिशन दिली आहे. आता बऱ्याचशा गोष्टी मी बोलू शकत नाही, नाहीतर पॉलिसीमुळे मला स्ट्राईक मिळेल, पण आय होप तुम्ही समजत आहात. इथे पेस्ट करूया. तुम्हाला ज्या वेबसाईटवरून व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्या वेबसाईटची लिंक इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे आणि जस्ट तुम्हाला स्टार्ट डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. तुमचं डाउनलोडचं प्रोग्रेस काय आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. आपला व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे. तुम्ही आता त्या यूट्यूब डाउनलोडर नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन चेकआउट करू शकता. एक मिनिट, हा तो फोल्डर आहे जो आपण सिलेक्ट केला होता. लेट मी प्ले इट फॉर यू. हे पहा, आपला व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे बेस्ट अवेलेबल क्वालिटीमध्ये. ओके, तर हे एवढं इझी आहे. तुम्हाला फक्त गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत आणि इन्स्टॉल पण नाही आहेत. हे ॲक्च्युली तुम्हाला जस्ट रन करायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जेव्हा या ॲप्लिकेशनला डबल क्लिक करणार तेव्हाच फक्त हे रन होईल. जर तुम्ही ह्याला इथं क्लोज केलं तर तुम्हाला ते जे रन केलं आहे ते तुम्हाला कंट्रोल पॅनलच्या अनइन्स्टॉल ऑप्शन्समध्ये मिळणार नाही आहे. तर सिम्पली तुम्ही याचा एक शॉर्टकट क्रिएट करू शकता. सेंड टू डेस्कटॉप. ओके, हे पहा शॉर्टकट क्रिएट झालेला आहे. तुम्हाला कधीही कोणतीही गोष्ट डाउनलोड करायची असेल तुम्हाला जस्ट या शॉर्टकटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे पेज ओपन होईल. आणि हे इझी सुद्धा आहे यूज करण्यासाठी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.